नमस्कार, पूजाज किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मग आज एका नवीन रेसिपीसोबत सुरुवात करूया. तर आज आपण पनीर बुर्जी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तर इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला होता. गरम झालेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया आपण. तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. एक चमचा मोहरी घातलेली आहे मी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली तरच त्याचा फ्लेवर खूप चांगला उतरतो भाजीत आणि ते दाताखाली कचकच पण लागत नाही. त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची फोडणीसाठी. बघू शकता मोहरी आपली चांगली तडतडत आहे. आपण अंडा बुर्जी कशी बनवतो तशीच सेमच पनीर बुर्जी बनवायची असते. चवीला खूप छान लागते. एकदम परफेक्ट अशी होते. तर आता एक चमचा जिरे मी घातलेले आहे. जिरे पण चांगले फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. कढीपत्ता घातलेला आहे मी. हा बारीक चिरलेला कांदा आहे तोही घातला आहे मी. कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. व्हेजिटेरियन लोकांसाठी हा चांगला ऑप्शन आहे. कांदा आता आपला थोडा सोनेरी झालेला आहे. बघू शकता कांदा आपला भाजत आलेला आहे. प्रत्येक वेळी जर पनीरची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा बुर्जी बनवून खाऊ शकता. खूप छान होते. टिफिनला द्यायला मुलांना पण चांगली आहे. हेल्दी पण होते आणि मुलं पण आवडीनं खातात. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. कांदा आपला सोनेरी झालेला आहे त्यामुळे आता एक टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे गॅसवर. आणखी थोडं तेल मी घातलेलं आहे. एक छोटा चमचा. बघू शकता टोमॅटो आता आपला नरम झालेला आहे. मस्त शिजलेला आहे टोमॅटो. सर्व एकजीव करून घेऊया. मस्त तेल सुटलेलं आहे आता.
टोमॅटो हे आपला चांगला शिजलेला आहे. यामध्ये टोमॅटो चांगला मऊ झाल्याशिवाय आपण दुसरी प्रोसेस करणार नाही. टोमॅटो मस्त असा नरम झालेला आहे. तेलही खूप सुटलेलं आहे. हलवून घेऊया एकदा. तर यामध्ये 1 चमचा हळद घालून घेते मी. 1 चमचा मीठ मिक्स करून घेऊया. एक चमचा कांदा लसूण मसाला आहे हा, तोही घालते तिखटासाठी. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. आमच्याकडे जास्त तिखट खाल्लं जातं म्हणून माझ्या भाज्या सर्व स्पायसी असतात. मी जास्त कांदा लसूण मसाला यूज करते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. पनीर मी असं हाताने केलेलं आहे, बुर्जीचं टेक्स्चर यावं त्याला म्हणून. मी किसून घेतलेलं नाही आहे. आपण अंडा बुर्जीसाठी कसे अंड्याचे ते दिसतात हे, त्याप्रमाणे मी असं हाताने हे करून घेतलेलं आहे, सेम टेक्स्चर येण्यासाठी. बुर्जी टेक्स्चर येण्यासाठी मी असं हे केलेलं आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. चवीला खूप छान लागते ही बुर्जी. कलरही खूप सुंदर आलेला आहे. एकदम सॉफ्ट होते, मस्त लागते. मुलांच्या टिफिनसाठी चांगला ऑप्शन आहे हा. पटकन होतं, सकाळच्या घाई गडबडीत लवकर होते. बघू शकता किती छान दिसत आहे. एक 5 मिनिटं ठेवूया आपण. बारीक केलेली कोथिंबीर घालून घेते मी. हे आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर एकदा मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेणार आहे मी. मस्त झालेला आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. परफेक्ट अशी आपली पनीर बुर्जी बनवून तयार झालेली आहे. आणखी 1-2 मिनटं फक्त एक वाफ काढून घेणार आहे मी. याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि फक्त 2 मिनटं एक वाफ काढून घेऊ आपण. दोन मिनटं झालेले आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. भन्नाट अशी चवीची आपली पनीर बुर्जी रेडी झालेली आहे. एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. चवीलाही खूप छान लागते. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मला येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग परत एकदा भेटूया पूजाज किचन रेसिपीमध्ये.
नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.